हाय हॅलो नमस्ते. आरोही वाईब्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो आज आम्ही पुन्हा एकदा नवीन व्लॉग घेऊन आलो आहोत. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त दुबईमध्ये कार्यक्रम असतो. सो आम्हाला तो बघायचा आहे. आमचा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. कार्यक्रम आहे संध्याकाळी 4 वाजता. सो आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात. आरू खेळते आहे. आरू से हॅलो. सो अजून एक सरप्राईज असेल आरोहीसाठी, जे तिला आता थोड्या वेळात समजेल. तिला एक्साइटमेंट असेल आता काय आहे ते. तर तुझ्याकडे 1.5-2 तास आहे विचार करण्यासाठी. तर तू गेस करू शकतेस काय असेल. ठीक आहे. सो बघूया काय सरप्राईज असणार आहे. म्हणजे आता डबल एक्साइटमेंट आहे. सो बघूया. प्रवासाला आता आपण सुरुवात करूया. ओके नाही आरू? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला पाया पडा गणपती बाप्पाच्या. चलो फायनली आपली जर्नी चालू झाली आहे आणि आता पोचायला आपल्याला जवळपास 1-1.5 तास लागणार आहे. अगं ते तसं नाही लावत. आपण FM लावलाय पिल्लू. FM रेडिओ. त्याच्यावरती जे लागणार ते ऐकायचं. म्हणजे काय येते ते चॅनेल आहे. रेडिओ चॅनेल आहे. असंच नाचायचं. बरोबर नाचते नाच. आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलो आहे. काय आहे ते? पिझ्झा सॉस, बटर, चिकन, मटन, कोल्ड्रिंक, हे सगळं आहे. हे सगळं आहे. तर ते तुला हवं आहे? हा खायचंय तुला? हा तर आम्ही आता पेट्रोल पंपवरती थांबलो आहे. आमचे वारकरी मित्र पण आमच्या सोबत आहेत. अमित, नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. आज श्री गणेश भजन मंडळ शारजा UAE यांनी सुंदर असा आषाढी एकादशी निमित्त दुबई या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या ठिकाणी प्रवचन, कीर्तन आणि दिंडी निघणार आहे. त्यानिमित्तानं आम्ही दुबईकडे आता निघालेलो आहे आणि आशा आहे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट होईल. दुबईसारख्या ठिकाणी आपण सगळे मराठी माणसं एकत्र येणार आहेत. जवळजवळ 1,500 ते 2,000 लोक येतील अशी आशा आहे. आणि बघूया आता, तुम्हाला नक्की अपडेट देत राहू. तर आम्ही लवकरच पोहोचू आता आणि तिकडचं सुंदर असं दृश्य आम्ही टिपण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. काला आरू बुर्ज खलिफा. कुठे? हा, तुला दिसली का बुर्ज खलिफा? आपण आता पोहोचलोय. गाडी आता पार्क करतोय. आपल्याला इथे जायचंय. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली माऊली
झाला आणि आम्ही आता निघालो आहे. ॲक्च्युली कार्यक्रम सुरूच आहे पण आम्हाला लेट होईल म्हणून आम्ही निघालो आहे, कारण पुढे आपलं सरप्राईजसुद्धा बाकी आहे. त्याच्यामुळे निघालो आहे आम्ही आता. जवळपास 7 वाजलेत. सो आता आम्ही बुर्जमान मॉलला आलो आहे. दुबईलाच आहे हा मॉल. सो मॉलमध्ये आलो तर आहे पण आता सरप्राईज काय येते मला काही आयडिया येत नाही आहे. खूप वेळा विचारलं पण आहे मी, पण हा काही सांगत नाही. थोडाच वेळ अजून पेशन्स ठेवायचे आहेत, लवकरच समजेल. ओके. तर मंडळी, ज्या सरप्राईजबद्दल आम्ही सकाळपासून बोलत होतो ते सरप्राईज म्हणजे फोन. तर आरोहीला मी फोन गिफ्ट केला आहे. त्यामागचा हेतू हाच आहे की ह्याच्या अगोदर पूर्वी बऱ्याच वेळेला जेव्हा काही ऑकेशन असायचे तेव्हा मी इंडियामध्ये नसायचो, बाहेर असायचो. त्यामुळे एकादशी निमित्त मी ठरवलं होतं की तिला गिफ्ट करायचं आहे. तर मग एकादशीचा कार्यक्रम दुबईमध्ये झाल्यानंतर आम्ही इथे तिला गिफ्ट केला आहे. त्यामुळे आम्ही आता डिनरला आलो आहे. पेशवा म्हणून एक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे आणि आज आषाढी एकादशी निमित्त त्यांनी काही स्पेशल डिशेस सुद्धा ठेवलेल्या आहेत. सो लेट्स सी. आम्हाला इव्हनिंगला जेव्हा मी मोबाईल घेत होतो तेव्हा स्वप्नीलचे मित्र आहेत जाणू म्हणून, त्यांनी आम्हाला जॉईन केलं. सो आरवीने चेंज केलं आहे फ्रॉक. आरवी, तुझं फ्रॉक दाखव. आरवीला खूप गरम होतं तर त्याच्यामुळे काढलं आम्ही. प्रणव आहे ते आम्हाला दुबईमध्ये भेटला आता. तर मग आम्ही शॉपिंग केली, फोन वगैरे घेतला आणि आता जेवायला आलो आहे. तर मंडळी, आता डिनर करून आम्ही निघालो आहोत आणि रात्रीच्या आता 12:30 वाजलेत. घरी पोचायला आम्हाला 1.5 ते 2 तास लागणार आहेत. पण आजच्या दिवसभरामध्ये आम्ही जो काही एक्सपिरियन्स घेतला आहे तो खूप छान होता. आता आपण इथेच हा ब्लॉग आपला संपवतो आहे. पुन्हा भेटूया असाच नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय, टेक केअर.